आदित्य आज नेहमीप्रमाणे लवकर उठला होता, पण आज तो एक्सरसाइज करायला गेला नव्हता. तर आज तो दुसरं काहीतरी करणार होता. त्याने मुद्दाम ते सामान बेडच्या समोरच ठेवलं होतं, जेणेकरून उठल्या उठल्या ते सामान त्याला दिसावं. थोडं फ्रेश होऊन त्याने ते सामान बाहेर काढलं. खाली बसून तो तन्वीच्या चेहऱ्यावर काहीतरी करत होता. पुढे काय होणार हे इमॅजिन करून एकीकडे गालातच हसत होता. तन्वीला चेहऱ्यावर गुदगुल्या झाल्यासारखं जाणवलं, तसं तिने थोडी चुळबुळ केली. लगेच आदित्यने हात मागे घेतला आणि ती उठते की काय तो अंदाज घेतला, पण ती उठली नाही. तशीच चुळबुळ करून पुन्हा झोपून गेली. कुंभकर्ण, झोप झोप, एक सुस्कारा सोडत आदित्य मनातच पुटपुटला. आदित्यने परत काहीतरी केलं. फोटो काढून पुन्हा काहीतरी करत होता, परत फोटो काढत होता. 5-6 वेळा त्याने तसंच केलं. गालात हसत तिला बघत होता. मध्येच ती चुळबुळ करत होती. तिने चुळबुळ केली की तो हळूच तिला डोक्यावर ठोकत होता. गालात हसत तो तिचे फोटो काढत होता. झालं एकदाचं, अब आएगा मजा, आदित्य स्वतःशीच पुटपुटला. त्याने ते सामान तसंच बॅगेमध्ये ठेवलं आणि अजून काहीतरी केलं. 5-10 मिनिटात त्याचं सर्व आटपलं. बस आता एक्झिबिशन चालू होण्याची वाट बघायची. स्वतःशीच गोड हसत तो पुटपुटला. तसाही उशीर झाला आहेच, असो थोडा वर्कआउट करतो. घड्याळात बघतच तो पर्सनल जिममध्ये गेला, जी त्याच्या रूमला जोडून होती. जिममधून रूम पूर्णपणे दिसायची, पण रूममधून जिम दिसत नव्हती. त्यानेही रूमकडे तोंड करून वर्कआउट स्टार्ट केलं. घड्याळाकडे त्याचं लक्ष होतं. तन्वी उठताना त्याला तिच्या एक्सप्रेशन समोरून बघायच्या होत्या. पटापट एक्सरसाइज करून त्याने त्याची ग्रीन टी मागवून घेतली. शांतीला आत न येऊ देता त्यानेच बाहेर जाऊन ती घेतली आणि गॅलरीत बसून तो तिच्या उठण्याची वाट बघत होता. फायनली तिला प्रियाचा फोन आला. तसा आदित्यसुद्धा नीट बसला. प्रियाच्या फोननंतरसुद्धा तन्वीने 5 मिनिटं घेतलीच डोळे उघडायला. आणि इथे आदित्य, आता बघ बघ ग बाईचा जप मनातच करत होता. आणि ती उठली. समोर बघताच तिच्या एक्सप्रेशन बदलत होत्या. झोपेत असल्याने डोळे चोळून चोळून ती समोर काय आहे ते बघत होती. आदित्य तिची मजा बघत होता, पण मोठ्याने हसायला अजून थोडा वेळ होता, म्हणून तो शांत बसून गालात हसत होता. बेडवरून उठून ती पुढे गेली, जिथे भिंतीवर एक पटाका टाईप माळ होती, ज्यात वेगवेगळ्या स्माइलीजचे फोटो लावले होते. शेवटी एक नोट लिहिली होती, खून का बदला खून से और फोटो का बदला. पुढे परत हसतानाच्या स्माइलीज होत्या. त्या नोटच्या आधी एक चमकत असलेलं काहीतरी होतं. ते नक्की काय ते बघायला ती पुढे गेली, तर तो फक्त एक आरसा होता. तन्वीला ते सर्व बघून हसू येत होतं, कारण आदित्यने तिचेच फोटो वेगवेगळ्या स्माइलीजमध्ये टाकले होते. मध्ये आरसा, त्याच्या बाजूला खून का बदला खून से और फोटो का बदला फोटो लिहिलेली नोट आणि परत ते 3 फोटो. ती ते बघतच अंदाज लावत होती, त्याने हे सर्व कसं केलं असेल. तिला तिच्या झोपेवर कॉन्फिडन्स होता, त्यामुळे तो सहज हे करू शकतो हे तिला माहीत होतं. पण आरसा का ठेवला आहे हे तिला कळत नव्हतं. खरं तर हा फोटो तिकडे लावणार होतो, पण म्हटलं ते तर ओरिजिनल येईलच ना, उगाच मेकअपवाला फोटो का लावू. लास्ट बट नॉट द लिस्ट, आदित्यने त्याचा जसा राक्षसाचा मेकअप केलेला तसाच मेकअप केलेला एक फोटो तिच्या हातात दिला आणि गाणे गातच तो फ्रेश व्हायला निघून गेला. आणि तन्वी तिच्याच फोटोकडे पाहत उभी राहिली. नालायक माणूस स्वतःला बिझनेसमॅन म्हणवतो आणि मला असा त्रास देतो, सोडणार नाही. तन्वी पुटपुटली. तिला रागही येत होता आणि हसूही. आदित्य गेलेला बघून तिने हसतच ते सर्व फोटो काढून तिच्या बॅगेत ठेवले. आदित्यने तिचे फक्त फोटो काढले नव्हते, तर त्याची लगेच प्रिंट काढून त्याचा पताका बनवून भिंतीला लावली होती, जेणेकरून ती उठली की सर्वात आधी तिला ते फोटो दिसतील. तिची येणारी एक्सप्रेशन बघण्यासाठी तो गॅलरीत बसला होता. क्या करू मैं क्या करू, गाणं गुणगुणत आता आदित्यला कसा त्रास द्यायचा याबद्दल विचार करत बेड नीट लावत होती. ए माते, मी उठली आहे, परत का फोन लावलास,
प्रियाने लगेच फोन लावलेला बघून ती थोडी वैतागून बोलली, मगाशी फोन केलेला तो तुला उठवायला आणि आता फोन करते तो कामासाठी. सो पटकन तयार हो अँड ऑफिसला ये. आता 7 वाजलेत आणि 9:30ची तुझी मीटिंग आहे. प्रियाने एका श्वासात सर्व डिटेल्स सांगितल्या. आज मीटिंग आहे आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस, ही कुठली पद्धत? तन्वीने थोडं रागात विचारलं. सॉरी, मलाही आत्ताच कळलं, प्रिया म्हणाली. तू काय बोलतेस कळतंय की सकाळीच घेतलीस? कॅन्सल दॅट मीटिंग. असं कोणीही उठून लास्ट मोमेंट मीटिंग डिसाईड करेल अँड मी तिकडं जायचं आहे आता, तन्वी चिडत बोलली. तनू कूल. काल तूच अंकलची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतलीस, तेही त्यांना न विचारता. ते तू त्यांना कधी सांगितलंस तर रात्री 12 वाजता. मग अजून काय होणार? त्यांची मीटिंग होती. मलासुद्धा काही माहीत नाही त्यातलं, त्यामुळे ते तुलाच हँडल करावं लागेल. मलाही अंकलने आत्ताच फोन करून सांगितलं आहे. हे प्रियाने एका दमात सर्व सांगितलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. इथे तनूने मात्र डोळे बंद करून डोक्याला हात लावलेला. इतका हलगर्जीपणा तिने कसा केला यासाठी स्वतःला शिव्या घालत होती. अंकल विचारत होते, तुला मीटिंग अटेंड करायला जमेल का? नाहीतर आजची अपॉइंटमेंट कॅन्सल करायला. तन्वी काहीच बोलत नव्हती म्हणून प्रिया थोडं बिचकतच बोलली. ठीक आहे, डिटेल्स मला मेल कर, चेक करते मी. मी करेन मीटिंग अटेंड. सुंदर काकांना सांग मला पिक करायला. तू ऑफिसला जाऊन सर्व तयारी कर. अँड वन मोर थिंग, मेक शुअर डॅडू चेकअपला जाणार आहेत. त्यांचे उगाचचे बहाणे मी ऐकून घेणार नाही, तन्वीने थोडं कडक शब्दात सांगितलं. काय झालं डॅडना? डॉक्टरकडे कशाला? तन्वीने फोन ठेवताच आदित्यने थोडं काळजीने विचारलं. बात घेऊन बाहेर आल्यावर आदित्यने तिचं फक्त शेवटचं वाक्य ऐकलं होतं. त्यांचं रुटीन चेकअप असतं, जे करायला ते नेहमी टाळाटाळ करत असतात. त्याच्या आवाजातील काळजी ऐकून तन्वीने सुद्धा नीट उत्तर दिलं. आदित्यने मानेनेच ओके सांगितलं. आदित्यने समोर बघितलं तर तिने सर्व फोटो काढून ठेवले होते. ती घाईत आवरत होती, पण तरी तिला चिडवण्याची संधी त्याला सोडायची नव्हती. फोटोशूट कसे वाटले? त्याने एकदम इनोसंट चेहरा करत तिला विचारलं. तन्वीने रागात त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू होतं, जे तन्वीला चिडवत होतं. तिला त्याला तसंच बघायचं होतं, पण तिने लगेच त्याकडे दुर्लक्ष केलं. आता घाईत आहे, सो ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, तन्वीने रागात बघत त्याला सांगितलं. त्याने खांदे उडवले, जणू काही तू काहीही कर, मला फरक पडत नाही. मी रोज बेड हलवणार नाही. वॉर्डरोबमधून कपडे घेत तिने सांगितलं. जो आधी झोपेल आणि उशिरा उठेल त्याला ते करावंच लागेल. आरशात बघत केस सेट करत तो बोलला. त्याने तिच्याकडे बघितलं नव्हतं, पण बाथरूमच्या आपटलेल्या दरवाजावरून त्याला ती भडकली आहे ते अंदाज आला होता. आदित्यला यायला नेहमीच उशीर व्हायचा आणि तो तिच्या आधी उठायचा, त्यामुळे हे काम रोज तिलाच करावं लागणार होतं. म्हणून तिला राग आलेला, तर तिची अवस्था बघून त्याला हसू येत होतं. त्याच्या रूममध्ये कोणाला यायची परमिशन नव्हती. अगदी रूम क्लीन करायला स्टाफ यायचा, तोही आदित्य तिकडे असेल तेव्हाच. त्यामुळे त्याने बनवलेल्या या बेडबद्दल कोणालाच माहिती नव्हतं आणि ते दोघे कोणाला सांगू शकत नव्हते आणि सांगणारही नव्हते. आदित्य त्याचा आवरून खाली आला. आबासाहेबांसोबत कारखान्यात चाललेल्या कामाबद्दल थोडंफार बोलत त्याने ब्रेकफास्ट आवरलं. तन्वीला आधीच उशीर झालेला म्हणून तिने पटापट आवरत खाली आली. आईसाहेब किचनमध्ये आवरत होत्या. उद्यापासून लवकर उठायचं ठरवत तीसुद्धा किचनमध्ये गेली. तनू, बरं झालं आलात, आता तुम्हालाच बोलवणार होतो. तन्वीला आलेलं बघून आईसाहेब बोलल्या. ती आजही उशिरा उठलेली म्हणून तिला कसं तरीच वाटत होतं. इतके वर्ष ती मॉम आणि काकीला किचनमध्ये काम करताना बघत होती आणि आज ती काहीच करत नव्हती याचं तिला गिल्ट होतं. आईसाहेबांनी ते बरोबर हेरलं होतं. डोळे मिचकावत चालायचंच धीर देत तिच्यासाठी नाश्ता घेतला. मीटिंगच्या अपडेट तिने जातानाच गाडीत चेक केलेल्या, त्यामुळे तिने ते लास्ट मोमेंटसुद्धा नीट हँडल केलेलं. असेच 2-3 दिवस गेले.
आदित्यला नेहमी उशीरच व्हायचा, पण तो निदान तन्वी जागी असताना येण्याचा प्रयत्न करायचा. थोडं लवकर मुद्दाम तिला त्रास द्यायचा आणि तीसुद्धा त्याला जशाच तसं त्रास द्यायची. तन्वी थोडं थोडं करून लवकर उठून किचनमध्ये हेल्प करण्याचा प्रयत्न करत होती. इतर वेळी तिला ते जमणार नव्हतं, त्यामुळे निदान सकाळी मदत करायचं तिने ठरवलं होतं. रात्रीसुद्धा उशीर झाला तरी ती जेवणाच्या वेळेत यायची आणि नंतर परत काम करत बसायची. आजसुद्धा ती तशीच जेवण आटपून काम करत बसली होती. उद्या तिची खूप महत्त्वाची मीटिंग होती, ज्यासाठी तिने आणि तिच्या स्टाफने इतकी दिवस मेहनत घेतली होती. या एका प्रोजेक्टने ती इंटरनॅशनल बिझनेसमध्ये तिचं पहिलं पाऊल टाकणार होती. उद्या ती स्वतः प्रेझेंटेशन देणार होती, त्याचीच तयारी चालू होती. तो लॅपटॉप फुटेल. तिला इतकं सिरियसली काम करताना बघून नुकत्याच आलेल्या आदित्यने तिला चिडवायला सुरुवात केली, पण तिने काहीच रिॲक्ट नाही केलं. तिचं पूर्ण लक्ष लॅपटॉपकडे होतं. तिने काहीच रिॲक्ट नाही केलं, यासाठी त्याला थोडं आश्चर्य वाटलं. पण पुढे काहीच न बोलता तो फ्रेश व्हायला गेला. तो फ्रेश होऊन जेवायला निघून गेला. कदाचित काही महत्त्वाचं चालू असेल म्हणून त्यानेही तिला डिस्टर्ब नाही केलं. तो जेवून आला तरी ती पेन्सिल तोंडात टाकून काहीतरी बघत होती. काय झालं? एनी प्रॉब्लेम? अजूनही ती तशीच बसली आहे म्हणून आदित्यने न राहून विचारलं. या नॉट सॅटिस्फाईड विथ दिस प्रोजेक्ट. लॅपटॉपवर स्क्रोल करत तिने सांगितलं. अजूनही तिची नजर समोर असलेल्या लॅपटॉपवर होती. उद्या बघ, थोडा आराम कर म्हणजे फ्रेश वाटेल, तो बेड सेपरेट करत बोलला. उद्या प्रेझेंटेशन आहे, काहीसं चिडत ती बोलली. मी एकदा बघू? आदित्यने विचारलं. तसं तिने तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघितलं. तो खांदे उडवत तिला नजरेनेच तुझी चॉईस म्हणून खुणवत होता. लॅपटॉप खाली ठेवत ती हुंकारली. आदित्यने बेड सेपरेट करायला घेतलेला तसाच ठेवला. बेडवर बसूनच तो तिने केलेलं काम बघत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एकदम सिरियस भाव होते, जे तन्वीच्या नजरेतून सुटले नव्हते. आदित्य सर्व बारकाईने बघत होता, समजून घेत फक्त तिचं ऐकत होता. तीसुद्धा नीट त्याला समजावून सांगत होती. त्याला 1-2 चेंजेस करावेसे वाटले, ते त्याने तिला सजेस्ट केले. त्याने ते तिला नीट समजावून सांगितल्याने तिला ते पटले. तिने ते तिकडेच चेंज केले आणि परत एकदा दोघांनी एकत्र प्रोजेक्ट बघितला. येस, हेच मिसिंग होतं, खुश होत ती बोलली. हा प्रोजेक्ट कोणाचा चोरला? तिचं काम झालेलं, त्यामुळे आदित्यने आता तिला त्रास द्यायला सुरुवात केलेली. चोरला? बारीक डोळे करत ती पुटपुटली आणि बाजूची उशी घेऊन आदित्यवर फेकली. मी पण मारेन आणि मग तुझा तो काळा डब्बा. आदित्यने लॅपटॉपकडे इशारा केला. तसं तिने लॅपटॉप पटकन मागे घेत तिकडून उठली आणि सोफ्यावर जाऊन बसली. अजून बाकी आहे? आदित्यने तिला विचारलं. हो, एकदा बघते, तन्वी लॅपटॉपमध्ये बघतच बोलली. उद्या बघ, मला लाईट्स चालू असली की झोप येत नाही, काहीचं वैतागून त्याने सांगितलं. लाईट्स बंद केल्या तरी चालेल, तसंही बेड सेपरेट करेपर्यंत माझं होईल, तिने बेडकडे इशारा करत सांगितलं. मान डोलवत त्यानेही बेड सेपरेट केलं. उद्याचा प्रोजेक्ट तुलाच मिळणार आहे, माझे हात जे लागले आहेत त्याला, सो प्लीज आता तो डब्बा ठेव आणि तूही झोप आणि मलाही झोपू देत. ही लाईट डोळ्यात जाते. ती लॅपटॉप ठेवत नव्हती म्हणून त्याची चिडचिड चालू होती. शेवटी तिने लॅपटॉप ठेवलाच आणि लाईट बंद करून ती त्याच्या विरुद्ध बाजूला तोंड करून झोपते. थोड्या वेळाने कूस बदलून परत आदित्यकडे बघून झोपते. तिचे डोळे बंदच असतात. आदित्य गालात हसत तिला बघत झोपतो. सकाळी उठून ते दोघे आपापलं आवरत असतात. तन्वीच्या चेहऱ्यावर आज नेहमीपेक्षा जास्त एक्साइटमेंट होती, जी नवीन काही करण्याआधी तिला नेहमी असायची. आज तिची मीटिंग होती, त्यासाठी तिने केलेला नेहमीपेक्षा जास्त फॉर्मल लुक आणि तिचा कॉन्फिडन्स कोणालाही भुरळ पाडण्यासाठी पुरेसा होता. तन्वी, आदित्यने लॅपटॉपमध्ये बघतच तिला हाक मारली. आज मुद्दाम तो थोडा उशिरा जाणार होता. तन्वीने तयार होतच विचारलं.
पेन, पेन्सिल, इरेझर घेतलंस ना सर्व? आदित्यने एकदम भोळेपणाने विचारलं. एक्साईट असली तरी ती थोडी टेन्शनमध्ये होती. प्रोजेक्ट नेहमी काम करतात त्यापेक्षा मोठं होतं, ज्यात तिने खूप मेहनत घेतली होती. आदित्य आता चिडवून तिला थोडं रिलॅक्स करण्याचं काम करणार होता. हा माणूस ना उगाच काही नसलं तरी त्रास देत बसणार. तन्वी बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत मनातच त्याला शिव्या घालत होती.